आणि ही जी नेट आहे ना तर ही निघते पण जर तुम्हाला नमस्कार मंडळी, कसे आहात? मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे MH17 टू नॉर्वे. तर एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की मी घरासाठी काही शॉपिंग केलेली आहे. तर ते आज मला सजवायचं आहे. सगळ्या गोष्टी कर्टन्स वगैरे जे मी घेतलेलं होतं ते मला सगळं लावायचं आहे. चला तर मग बघूयात आपण की काय काय मी चेंजेस करणार आहे माझ्या कॉर्नरमध्ये. तर गाईज हा जो कॉर्नर आहे ना तर हा मला याच्यात थोडासा बदल करायचा आहे. तर हा सजवायचा आहे. आता तुम्ही बघताय की इथे पूर्ण प्लेन दिसतंय, फक्त ब्लाइंड्स आहेत. तर मला इथे कर्टन्स लावायची आणि ते कर्टन्ससाठी इथे मी हुक्स ऑलरेडी लावून घेतलेत. तर आता रॉड वगैरे लावायचे आणि कर्टन्स लावायचे आणि इथे आता कर्टन्स येतील. आणि जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की इथे कर्टन्स कोणी जास्त लावत नाही, ब्लाइंड्स असतात विंडोजला. तर इथे बघा की हे विंडोजला पूर्ण ब्लाइंड्स आहे. तर आणि तो कलर पण व्हाईट आहे, त्यामुळं खूप अगदी असं थोडं कलरफुल वाटत नव्हतं. तर मग मला असं वाटलं की हा कॉर्नर आपण पूर्णपणे चेंज करू. त्यासाठी मी हे सगळं बदल इथे करते, म्हणजे ते दिसायलाही छान वाटेल. आणि ही जी नेट आहे ना तर ही निघते पण जर तुम्हाला ही नको असेल तर याची काढता पण निघते. बघा हे कर्टन्स असे दिसतात. आणि यात एक चेंज आम्ही केलाय की हे जे आहेत ना तर हे कर्टन्स आधी घेऊन आलेलो. आम्हाला वाटलं की पूर्ण ह्या वॉलला पूर्ण होतील, पण ते कमी पडले. तर मग आम्ही पुन्हा हेच आणण्याऐवजी याला असं कॉन्ट्रास्ट केलं आणि हे 2 कर्टन्स एक्स्ट्रा घेऊन आलो. तर कसं वाटतंय मला नक्की सांगा. तर गाईज आता हा टेबल आम्ही असेंबल करतोय आणि मला तुम्हालाही दाखवायचं होतं की इथे अशा गोष्टी मिळतात आणि त्या आपल्याला घरी आलं की असेंबल कराव्या लागतं. बघा याच्यासोबत हे असं मॅन्युअल पण मिळतं आणि मग तुम्हाला त्याच्या स्टेप्स यात असतात की कसं करायचं वगैरे. आणि गाईज हे तरी काम खूप सोपं आहे कारण हा टेबल छोटा आहे. पण ज्यावेळी आम्ही इथे शिफ्ट झालो ना तर त्यावेळी राहुलचा एक नॉर्वेजियन फ्रेंड आहे, तर त्यांनी हे सोफा बेड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आधीच आणलेल्या होत्या. आणल्या म्हणजे आधीच ऑर्डर केलेल्या होत्या आणि ते सगळं सामान घरात आम्ही यायच्या आधीच आलेलं होतं. आणि आम्ही आल्याच्या नंतर ह्या ज्या गोष्टी आहेत ना जसे की सोफा बेड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असेंबल करायच्या होत्या आम्हाला. आणि त्याला एवढा वेळ गेला कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टी असं पूर्ण ते मॅन्युअल बघून सगळ्या गोष्टी बनवायच्या होत्या. तर ते खूप हार्ड आहे, पण त्याच्यासोबतच एक छान पण वाटतं आपल्याला की ज्यावेळी ह्या अशा गोष्टी आपण स्वतः असेंबल करतो तर खूप भारी वाटतं. तर तो एक्सपिरियन्स आम्ही केला आहे. खूप टाईम कन्झ्युमिंग आहे पण ठीक आहे की तो एक आनंद पण आपल्याला मिळतो त्यासोबत.
गाईज बघा की हा जो कॉर्नर होता तर हा कॉर्नर मी सजवलेला आहे. यात मला चेंजेस करायचे होते तर ते मी केलेले आहेत. आणि ह्या झाडासाठी जो मी टेबल घेतला होता ना, तर ज्यावेळी मी त्या टेबलवर हे झाड ठेवलं तर हे झाड खूप उंच दिसत होतं, म्हणून मग मी तो प्लॅन कॅन्सल केला. आणि त्या टेबल इथे माझ्याकडे एक रोज प्लांट आहे, तर मग मी तो यावर ठेवलाय. तर गाईज कसं वाटलं हे माझं छोटंसं डेकोरेशन, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.